मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चाद रावण कुंभकर्ण हनन एतद्धि रामायणं. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरन हो रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोही हरवु कलेश विकार. असो नसो भावालो तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरी राया. प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. यही कहीं नहीं भूलो तुम मेरे प्रियतम श्याम. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान संत आणि संत श्रेष्ठ. ऐका बरं. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माझ्या तुकोबरायचा हा 4 चरणाचा भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये राहणारे जे गोपाल आहेत. कीर्तन लक्षपूर्वक ऐका. त्या गोपालांना स्वतःच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काला प्राप्त करून घेतला. नाम काला तर प्राप्त करून घेतलाय, पण त्याच्यासाठी त्यांनी काय वापरलं, सामुग्री काय वापरली, याचं गोड वर्णन करणारा हा माझ्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार असेल. गुरुनाम गुरु सद्गुरु प्रातस्मरणीय आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य असणारी आदरणीय परमपूज्य 1008 सद्गुरु दूधनाथ महाराज यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा आपला 4 दिवसाचा अखंड रणाम सप्ताह मौजे सावरगाव. आणि या सप्ताहातील आज ही काल्याच्या कीर्तनाची सेवा सद्गुरु दूधनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग. खर तर ज्यांच्यामुळे मला इथपर्यंत येण्याचा योग आला असे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे आपल्या या नांदगाव तालुक्याचं भूषण, नोहे नोहे महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्रभर पकवाजाच्या माध्यमातून ज्यांचं खूप मोठं नाव आहे अशा आपल्या भागाचे एक महान पकवाज वादक, मृदंग सम्राट, मृदंग विशारद, महाराष्ट्रभर गोड वाजवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. सात संगत कीर्तनाला खूप गोड करतायत असे मृदंग सम्राट, मृदंग विशारद, मृदंगाचे महामेरू
आणि आपल्या सगळ्यांचे जीवलग असणारे गोड ज्यांचा स्वभाव असे आमचे अत्यंत जीवलग मित्र, भावासारखं प्रेम करणारे आमचे नंदू महाराज दौंड, महाराजांच्या संबंधाने आणि महाराजावरती प्रेम करणारे आपण सर्व भाविक मंडळी, सावरगावचे सर्व भाविक, परिसरातील सर्व भाविक, सर्व गुणीजन महाराज मंडळी सगळ्यांच्या प्रेमात्सव आणि नंदूबाबांच्या प्रेमात्सव इथपर्यंत येण्याचा हा योग आहे. कीर्तनाला उपस्थित असणारी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो तर आपला एक इथं वाजल्याशिवाय राहणार नाही. आता किती वाजेपर्यंत करायचं हे मला तुम्ही सांगा बरं का, म्हणजे मला तिथपर्यंत करायला. नाहीतर कसं असतं, एकदा आता एवढे गुणवान लोक इथं भेटले की वातावरण जसं रंगलं ना, मग ते वेळेचं भान राहत नाही. फक्त तुम्ही मला खुनवा, महाराज वेळ झाला बंद करा, आपण लगेच बंद करू. पण महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मंडळी, त्याच्यापैकी आमचे अत्यंत जीवलग, या भागामध्ये मी कीर्तनाला आलो की माझ्या कीर्तनाला नेहमी करता ते असतात. आणि खरं तर कीर्तनामुळे कीर्तनामध्ये रंग ज्यांच्या चालीने भरतो, ज्यांच्या प्रमाणाने भरतो, ज्यांच्या गायनाने भरतो, असे अत्यंत जीवलग, मोठ्या भावासारखं प्रेम करणारे अत्यंत जीवलग मित्र, गोड ज्यांचा आवाज आहे. हो, सरस्वती मातेचा कण न कण त्यांच्या आवाजामध्ये आहे. असे अत्यंत जीवलग असणारे आमचे भजन सम्राट, संगीत विशारद आमचे भाऊसाहेब बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या शेजारी आदरणीय परमपूज्य वारकरी भूषण असणारे गाथामूर्ती गोड चाल त्यांनी सुद्धा गायली असे आमचे आदरणीय समाधान स्वामीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. इकडचे सर्व महाराज मंडळी, विनेकरी महाराज, परत भाऊसाहेब महाराजांच्या शेजारी हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य कृष्णा बाबा, तुकाराम बाबा या ठिकाणी आहेत. बाबांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. महाराज आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वच महाराज मंडळ आहेत. चोपदार आहेत. चोपदार लयच लांब गेले हो. हा, इथे या जरा, असं इथे या इथे या चोपदार. हा, असं या अलीकडे, असं वा वा वा. हे बडे मियाँ आणि हे छोटी मियाँ आहे की नाही. बडे मियाँ छोटे मियाँ. पण निळामने देवराबे त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. खर तर दोन्हीही चोपदार महाराज मंडळी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची खूप मोठी सेवा आहे, दोघांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्व महाराज मंडळी आपल्याला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वच आहेत. नंदू बाबा आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. दादा आलेले आहेत, दादांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. परत मृदंग सम्राट, मृदंग विशारद, मृदंगाची महामेरू, अत्यंत जीवलग मित्र आणि नंदू महाराज, आम्ही सगळे एकत्रित एका परिवारामध्ये राहत असताना आमचे अत्यंत गोड मित्र, भावासारखं प्रेम करणारे आमचे मृदंग सम्राट अप्पासाहेब महाराज कोठुडे, ते सुद्धा या ठिकाणी आलेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या शेजारी आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि एकदा माईक सिस्टीमवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळेजण. वा 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 वा. काय असतं, वनवे महाराजाचं कीर्तन म्हणलं की माईक लागतं बरं का. आणि नंदू महाराजाला माहिती आहे, गायक वादक माईक, महाराजाचं कीर्तन म्हणलं की माईक लागतं. कारण की कार्यक्रमाची शान काय असेल तर माईक सिस्टीम. हे माईक नसल तर कार्यक्रमाला शोभा येत नाही. पण गोड माईक सिस्टीम तुम्ही लावली, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्व पुरुष मंडळी, सर्व माता माऊल्या, सर्वांच्या चरणी पुनश्चekda नतमस्तक. कोणाचं नाव जर राहिलं असेल तर अंतकरणापासून माफ करा. पण राहिलेल्या वेळेमध्ये गोड चिंतन पाहण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर आपल्या सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस आहे, काल्याचा दिवस आहे. कधीतरी काल्याच्या कीर्तनामध्ये एक गोष्ट पाहिली पाहिजे की हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का करतायत. दोन प्रश्न खूपच महत्वाचे आहेत आजच्या दिवशी. हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का करतात तुकाराम बाबा. पहिला प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटीच का बरं. असं जमत नाही का, पहिल्या दिवशी काल्याचं कीर्तन केलंय आणि नंतर तिथून पुढे सप्ताह चालू केलाय, असं जमतं का. बोलत चला तुम्ही, जमतं का नाही. मग हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का, याचं कारण असं आहे, काला बोलताना इको कमी करा, गायन करताना द्या थोडा बेस द्या. काला म्हणजे परिपूर्णता आहे. परिपूर्णता हा शब्द लक्षात ठेवा बरं का. काला म्हणजे परिपूर्णता आहे. मग
सप्ताह 2 दिवसाचा असू द्या, सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, नाही तर सप्ताह एखाद्या वेळेस 8 दिवसाचा असू द्या. हे काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी झालं नंदूबाबा की काल्याची परिपूर्णता आहे. तुम्हाला हे बी नाही समजलं ना, ज्ञानोबराय गोड उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या वेळेस काल्याच्या कीर्तनाने जशी सप्ताहाची सांगता होते, सप्ताहाची परिपूर्णता होते, तसं मंदिराची या कामा कळसू का परम गंगेसी सिंधू प्रवेशू. एखादं मंदिर आहे, आता इथं मंदिर खूप सुंदर बांधलंय, तुम्ही ऐका बरं, लक्ष द्या. आणि या मंदिरावरती एखाद्या वेळेस कळस नसला ना, मंदिराची परिपूर्णता नाही. माझ्याकडे बघा, नंतर मी सांगतो तुम्हाला, तवा बांधा बसा. मंदिर सुंदर बांधलंय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मंदिरावरती जर कळस नसल तर मंदिराची परिपूर्णता नाहीये. पण ऐका ना, मंदिरामध्ये मूर्ती कितीही सुंदर बसवा, मंदिरामध्ये फरशी कितीही सुंदर द्या, मंदिरामध्ये येणारे जाणारे माणसं दर्शनाला कितीही सुंदर असू द्या, पण मंदिराचं एखाद्या वेळेस बांधकाम सुंदर केलंय तुम्ही आणि त्याच्यावरती कळस नसल तर मंदिराची परिपूर्णता नाही. पण मंदिर बी सुंदर बांधले, मूर्ती सुद्धा सुंदर आहे, फरशी सुद्धा सुंदर बसवली, येणारे जाणारे दर्शनाला माणसं सुद्धा खूप सुंदर येत आहेत, पण मंदिरावरती एखाद्या वेळेस तुम्ही कळस बसवला रे बसवला. माझे ज्ञानोबाराय म्हणतायत मंदिराची या कामा कळसू. आता हे बी उदाहरण काय लोकांना समजत नाही. ज्ञानोबाराय त्याच्यासाठी आणखीन एक गोड उदाहरण देतात, म्हणे काय, का परम गंगेसी सिंधू प्रवेशू. आता एखादी गंगा आहे, गंगा माहित नाही असा एकही माणूस नाही. गंगा म्हणजे काय, दूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना, तुझी आचरणांगुष्टी जलमली पावना, विश्वादिक्य नारायणा. किंवा वाचे म्हणता गंगा गंगा, पाप्याचं पाप धुवून काढणारी गंगा आहे. उत्तर देत चला. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये गोड वर्णन करतायत, का फेडीत पाप ताप, पोखीत थिरीचे पादप, आणि समुद्रात जाया आप गंगेचे जैसे. उत्तर देत चला. एखादी गंगा आहे, गंगेची परिपूर्णता कुठपर्यंत आहे हो? वा, नाशिक जिल्हा कीर्तन ऐकायला लय गोड असतो बरं का. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन करायला खूपच एखाद्या वेळेस आपण उत्साह येतो. गंगेची परिपूर्णता समुद्रापर्यंत आहे, बरोबर बोलले तुम्ही. एकदा समुद्राला गंगा जाऊन पोहोचली की काय राहतं का हो? काहीच नाही. आता हे बी काय लोकांना समजत नाही. त्याच्यासाठी आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो. जुन्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. शाळा असा असायचा नंदू महाराज की 50 पोरं इकडून बसायची, ऐका बरं, आणि 50 मुली इकडून बसायच्या. 50 मुलं इकडून बसले, तुकाराम बाबा, 50 मुली इकडून बसल्या की मास्तरांनी वर्गामध्ये यावं आणि मास्तरांनी बोर्डावरती नाव काढावं पांढऱ्या खडूने, गोदावरी. हे असं गोदावरी नाव काढलं, बसलेल्या मुलांना आणि बसलेल्या मुलींना प्रश्न विचारावा, सांगा मुलांनो, सांगा मुलींनो, या गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? प्रश्न असा होता, मास्तराने प्रश्न विचारला, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? प्रश्नाचं उत्तर एकाही मुलीला येत नव्हतं आणि एकाही मुलाला येत नव्हतं. तुम्ही म्हणता महाराज त्यांना कस काय येत नव्हतं? ते कधी कीर्तनाला येणारे नव्हते म्हणून येत नव्हतं. संतोष महाराजाचं कीर्तन, नंदू महाराजाचा पखवाज, भाऊसाहेब महाराजांच्या चाली, समाधान बाबाच्या चाली, तुकाराम बाबांच्या चाली त्यांनी कधी ऐकल्या नव्हत्या मुलांनी मुलींनी, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना येत नव्हतं. हुशार होते, बीजगणित, मराठी, भूमिती, इंग्लिश सगळं कळत होतं त्यांना, पण गोदावरी नदीचा उगम कुठून झाला हे त्यांना माहित नव्हतं. पण प्रश्न असा होता, मागच्या कोपऱ्यात बाळू नावाचा पोरगाव बसलेला होता. हे बाळू असा होता, सगळ्या ढ प्राणी बाळू, बाकीचे पोरं पुरी सगळे हुशार, पण बाळू सगळ्यात ढ. बाळू एकच काम करायचा, रोज सकाळी यायचा, दुपारच्या सुट्टीमध्ये भात खायचा आणि घरी जायचा. बाळूचा नियमच रोजचा हा. पण गंमत अशी झाली, मास्तराने प्रश्न विचारला, कोणालाच त्याचं उत्तर येत नव्हतं. मागच्या कोपऱ्यात बाळू नावाचा मुलगा बसलेला होता. बाळूने हात वरी केला, गुरुजी
मी सांगतो गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. गुरुजी सुद्धा आश्चर्यचकित झाले. गुरुजी म्हणले सगळे पोरं हुशार आहेत, यांनी हात खाली यांचा, पण बाळू सगळ्यात कधीच उत्तर न देणारा बाळू आजच्या दिवशी उत्तर देतोय. गुरुजी म्हणले वा बाळू, शाबास बाळू, सांग बाळू गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. आता बाळू पहिल्यांदाच उत्तर द्यायला उठून उभा राहणार होता. बाळू बेंचवर उठून उभा राहिला. गुरुजी म्हणले वा बाळू, काय अडचण नाही, राय बेंचवर उभा, पण एक काम कर, सांग गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. लगेच बाळूनी चालू केलं. गुरुजी ऐका ना, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या शेजारी ब्रह्मगिरी नावाचा एक पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला. वा बाळू, शाबास बाळू, क्या बात है बाळू, सांग बाळू ही गंगा ही नदी पुढं कुठं गेली. म्हणे तशीच कुशीवर्ता कुंडात आली, म्हणे पुढं तशीच लगे एखाद्या वेळेस पैठणच्या धरणात, म्हणे पुढं तशीच एखाद्या वेळेस शहागडला, म्हणे पुढं तशीच माजलगावला, म्हणे पुढं तशीच गेवरायला, म्हणे पुढं तशी तिथून पुढे पाथरीला, म्हणे पुढं परभणीला. गुरुजींनी बाळूच्या माग टपूच लावला. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. बाळू सुद्धा कदरला. बाळू म्हणला काय गुरुजींनी वटवट लावली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. बाळू म्हणला गुरुजीला एकदाच सांगून टाकतो बरं पुढं कुठे गेली. बाळू म्हणला गुरुजी, परभणीहून जे गंगा निघाली नांदेडला गेली, नांदेडहून बासरला गेली, बासरला सरस्वती मातेचं तिने दर्शन घेतलं, बासर मधून निघाली आंध्राला गेली. पण सांगू गुरुजी, आंध्रातून जे गंगा निघाली, आंध्रातून जे नदी निघाली, ती गंगा आणि ती नदी समुद्राला जाऊन पोहोचली. उत्तर राहिलं का? पण गुरुजी जरा पुढचाच होता. गुरुजी म्हणला बाळू, नदी समुद्रात गेली, पण समुद्रातून पुढं कुठं गेली. बाळू सुद्धा चॅप्टर होता. बाळू म्हणला गुरुजी आता ती तुमच्या नाकात गेली. अरे उत्तर राहिलं. एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाली, अवघ्या झाल्यावरून एक वा भाऊसाहेब महाराज. महाराज म्हणतायत तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा समुद्राला जाऊन पोहोचली की गंगेची काय परिपूर्णता आहे. तसं काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी झालं की काल्याची परिपूर्णता आहे, सप्ताहाची परिपूर्णता आहे. जाऊ द्या, हे बी नाही समजलं. पहिलं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं, जाऊ द्या, चला असू द्या. पण दुसरा प्रश्न असा आहे, आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का? क्या बात आहे, अगदी गोड उत्तर आहे. या विश्वाच्या पाठीवर माझ्या देवासारखा, माझ्या कन्हैयासारखा, माझ्या कृष्णासारखा परिपूर्णतम देवच नाही. गोड प्रमाण आहे. पूर्णावतार रामकृष्ण परिपूर्णतम देवच नाही.
बरं आजच्या दिवशी दुसरा देव नाही, दुसरी देवी नाही, खंडोबा नाही, मसोबा नाही, काहीच नाही. आजच्या दिवशी फक्त कृष्णच, आजच्या दिवशी कन्हैयाच. कारण की का बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू गयाच्या खोड्या किती सांगू, मई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे. त्याच्यासारखा परिपूर्णतम देवच नाही. एखाद्या वेळेस आकाशाचा कागद गेला, ऐका, समुद्राची शाई केली आणि मेरू पर्वताची लेखणी जरी केली ना, तर त्याचं चरित्र, त्याच्या खोड्या पूर्ण होणाऱ्या नाहीत. मग त्याच भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये राहणारे गोपाल आहेत. ते गोपाल कसे आहेत माहिती का? तुमच्या माझ्यासारखे चांगले नाहीयेत, तुमच्या माझ्यासारखे फ्रेश नाहीयेत, त्यांना घालायला तुमच्या माझ्यासारखे चांगले कपडे सुद्धा नाही, तुमच्या माझ्यासारखं खायला पाची पक्वान सुद्धा नाही, राहायला घर सुद्धा नाही. एखाद्या वेळेस फाटके तुटके गोपाल, एखाद्या वेळेस नासके तुटके गोपाळ राहायला सुद्धा व्यवस्थित नाहीत महाराज. त्यांना कोळीयाची ताक फिरे, कोण पोरे चांगली चांगली नाहीयेत ती, पण त्यांच्या जीवनात काला प्राप्त आहे. तू म्हणतात महाराज कळलं आम्हाला, गोपालांच्या जीवनात काला प्राप्त आहे, पण सांगा ना, दरवर्षी सप्ताह करतो आम्ही, एखाद्या वेळेस थकलो महाराज आम्ही एवढा परमार्थ केला, पण आमच्या जीवनामध्ये आणखीन देव भेटला नाही, आमच्या जीवनामध्ये आणखीन काला आला नाही, काला प्राप्त झाला नाही महाराज. का? त्याचं कारण एकच आहे, तुमचं माझं प्रेम गोपाळासारखं, तुमचं माझं चिंतन गोपाळासारखं नाही. गोपाळांचं चिंतन हे विश्वाच्या पाठीवर नाहीयेच. तुम्हाला सुद्धा एखाद्या वेळेस देव भेटावा अशी इच्छा असेल ना, तर भगवंत भेटण्याकरता दुसरं काहीच नाही, फक्त नामस्मरण लागतं. आणि देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे महाराज, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ तयाला, देवाला फक्त नामस्मरण लागतं. आणि सांगू, भगवंताने जो देह बनवलाय ना, हा फक्त नामस्मरणाकरता बनवलाय. देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा बर का, काय काय अर्थ भोजना गोमटा म्हणतात, भोजना नाही भजना गोमटा. कारण की सांगू, या देहात आल्यानंतर जर भजन नसल तर या देहाचा उपयोग नाही. बघा, काही गोष्टी शिवाय अधुऱ्या आहेत. या जिंदगीमध्ये येऊन जर तुम्ही नामस्मरण करत नसाल ना, तर तुमचा देह अधुरा आहे, काहीच उपयोग नाही त्याचा. तस्य जन्म निरर्थक हा, त्याचा काही उपयोग नाही. सांगू, काही गोष्टी शिवाय अधुऱ्या आहेत. मंदिर सुंदर बांधलंय, पण मंदिरामध्ये देवाच्या समोर दिवा जर नसल तर मंदिर अधूर आहे. तुमच्या गोठ्यामध्ये गाय आहे, गायीच्या शेजारी गायीचं वासरू नसेल तर गाय अधुरी आहे. एखादा पक्षी आहे, पक्षाला पंख नसेल तर पक्षी अधुरा आहे. एखादी बाई आहे, तिचा स्वतःचा नवरा जर मेलेला असेल तर बाईचं जीवन अधूर आहे. तसं सांगू, या देहामध्ये आल्यानंतर जर भजन नसेल ना, तर हा देह सुद्धा अधूर आहे. मी म्हणत नाही, ऐका कबीर महाराज काय म्हणताय. पंछी पंख बिना हस्ती पंख बिना, ये नारी पुरुष बिना, ऐका बरं, कूप नीर बिना धेनु चीर बिना, ये मंदिर दीप बिना, पर सुमिरन कर ले, सुमिरन कर ले, सुमिरन कर ले, मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. हे त्याच्याशिवाय अधूर आहे. कधीतरी जिंदगीत असं वाटत असेल काला प्राप्त व्हावा, देव माझ्या घरी यावा, तर नामस्मरण तर तुम्हाला नक्कीच करावं लागेल दादा.
कारण की देवाला दुसरं काही लागत नाही, फक्त प्रेम लागतं ना. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, की एखाद्या वेळेस गिरधर लाल तो भाव का भूका. त्याला फक्त भाव लागतो महाराज, भाव. काही न लगे एक भावची कारण भाव लागतो देवाला. सुदाम्या देवाकडे गेला होता, सगळ्यांना माहितीये काय घेऊन गेला तो, पोहे घेऊन गेलता. पोहे काय लय भारी नव्हते, महाराज लोक आले म्हणून फोडणी दिली, मस्त मिरच्या टाकल्या, कांदा टाकलाय, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकलाय आणि मस्त त्याला चुलीवरती फोडणी दिली. असले पोहे नव्हते, फाटके तुटके पोहे, एकदम मळालेले पोहे, एकदम घाण पोहे, एकदम खराब झालेले पोहे. त्या पोह्याची पुरचुंडी बांधली सुदाम्यानं. ऐका, घरी घेऊन जा एवढं उदाहरण. आणि पुरचुंडी बांधली, बगलामध्ये टाकली, देवाकडे गेला. देवानं सुदाम्याला पाहितलं तर देव म्हणला, सुदाम्या आलास? हो देवा आलोय मी, पण सांग ना सुदाम्या, आलास माझ्याकडे पण काय आणलंस ते? सुदाम्या म्हणला, देवा तुम्हालाच बघावं लागल काय आणलं. भगवंताने ती पुरचुंडी घेतली सुदाम्याकडून आणि पुरचुंडी सोडली. त्याच्यातला फक्त एकच घास खाल्ला, एक घास. एका घासाचा मोबदला ऐका. सुदामा ब्राह्मण अरे दुखी दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. फक्त भाव पाहितला भगवंताने, म्हणून भावाची कारण, भावाची कारण, वा वा, भावाची कारण, जय हो. भावाची कारण, भावाची गोड प्रमाणे भावाची कारण, कारण एकच आहे, फक्त भाव. आणखीन सांगू तुम्हाला काही सूत्र सांगतो. देवाला जिंकायचं असेल तर भाव लागतो. ऐका, आता तुम्ही एवढा समाज माझ्या समोर बसलात, कुणीही याच्यातलं खाली बघत नाही, माझ्याकडे लक्ष देऊन तुम्ही कीर्तन ऐकताय. कशामुळे? समाज जिंकायचा असेल तर बोलणं लागतं, देव जिंकायचा असेल तर भाव लागतो. आता ऐका, मित्र जिंकायचा असेल तर सत्यता लागते, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. पण पुरुष लोकांना एवढं वाक्य ऐका, पत्नीला जिंकायचं असेल तर मात्र, आता ह्याच्यातले काय काय लोक म्हणते महाराज मनाने गप्पा आणायला, काय मनाने गप्पा आणणारा महाराज नाही मी. महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा शिल्लक राहिला नाही या 3 वर्षात, एक ना एक भाग पिंजून काढला. सांगू, भगवंताला जिंकण्याकरता प्रेम लागतं, मित्र जिंकायचा आहे सत्यता लागते, शत्रू जिंकायचा आहे कपट लागतं, समाज जिंकायचा आहे बोलणं लागतं. पण पत्नीला जिंकायचं असेल तर मात्र धन लागतं. तुम्ही म्हणता महाराज गप्पा आहे का? गप्पा नाही. धनेन कांता कपटेन शत्रू. तुम्ही म्हणता महाराज आणखीन सोपं करून सांग. आम्ही जरा शेतकरी मंडळी आहेत, आणखीन सोपं करून सांगतो. महिलांनी लक्ष द्या म्हणजे समजून तुम्हाला. आता काय असतं, पुरुष लोक असतील घरामध्ये, करता माणूस कोण असतो? नवरा असतो ना, पुरुष असतो ना. त्या पुरुषांनी एकच काम करायचं, 8 दिवस काय करायचं, ज्याने त्यांनी ज्याचं ज्याचं लग्न झालंय ना त्याने उगाच सर्वे करा आपापला. त्यांनी एकच काम करायचं 8 दिवस. माझ्या सहित सांगतो हा, तुमचंच नाही, माझ्या सहित सांगतो म्हणजे तुम्हाला राग यायला नको आहे का नाही. माझ्या सहित एक काम करायचं, करत्या माणसाने 8 दिवस घरी नुसतं खायचं पियचं झोपायचं, खायचं पियचं झोपायचं. ह्यांच्या देखत बरं का, पण खायचं पियचं झोपायचं. बाबा खायचं पियचं झोपायचं 8 दिवस असं करायचं. किती दिवस? 8 दिवस. 9व्या दिवशी बराबर बिल न घेते ती बराबर आणि म्हणती कस काय हो,
8 दिवस झालं नुसतं खायला तर झोपायला, खायला तर झोपायला, खायला तर झोपायला. काम नाही, रोजानी नाही, पैसे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. काय वाटतंय का नाही? हे तुमचंच नाही, आमच्या सही सांगतो. ते पंढरपूरला जायच्या आधी दिंडे जातो ना आपण पंढरपूरला, भाऊसाहेब महाराज, समाधान बाबा, आता दिंडीमध्ये आपण जातो. पण ते पंढरपूरला जायच्या आधी कीर्तन नसतात कुणाला त्या पिरियडमध्ये, एक 8-10 दिवस कुणालाच नसतात. तर मला नाही म्हणजे कुणालाच नाही, रामकृष्ण हरी बरं का. ते कीर्तन नसतं ते 7-8 दिवस. आता काय कीर्तन नसल्यावर काय काम आहे? मी आपलं घरी खायचो पियचो आराम करायचो झोपायचो, खायचो पियचो आराम करायचो झोपायचो, खायचो पियचो आराम करायचो झोपायचो. ही आमची बायको आली म्हणली, माय महाराज. म्हणलं का? नुसतं खायला झोपायला, नुसतं खायला झोपायला, नुसतं खायला झोपायला. सप्ताह नाही, नारळ नाही, पाकिट नाही, कीर्तन नाही, भजन नाही. तुम्हाला काय वाटतं का नाही? मी म्हणलं आता कीर्तन नसल्यावर का काय मका काढाय घेऊ का म्हणलं. आता जबाबदार कीर्तन नसल्यावर काय करावं? हा, मका काढावत का? म्हणलं आता कीर्तन नसल्यावर का मका काढावत का? नाही म्हणे महाराज तसं नसतंय, पैसे येणार, पाकिट नाही, काय नाही, काय नाही, संसार कसा चालायचा? नुसतं खायला तर झोपायला, नुसतं खायला तर झोपायला. कुणाचीही पत्नी असू द्या राग येतोच. संतोष महाराजाची असू द्या नाही तर कलेक्टरची असू द्या, राग येतोच. तिला आला राग, मी आपलं खायचं झोपायचं आराम करायचो, खायचं झोपायचं आराम करायचो, तिला राग आला. आता राग माझ्यावर काढता येणार ना, नवऱ्यावर राग कसा काढावा पत्नीनी? प्रकार असा झाला, मी असं झोपलेलो होतो, ती अशी झाडून काढीत होती. झाडता झाडता एक कुत्रा आमच्या दारात आलं. आता माझा राग त्या कुत्र्यावर काढी, ती मयावर घालून कुत्र्याला म्हणती, हाड मेल्या, 8 दिवस झालं इथंच मारायला लागलाय. गप्पा नाही त्या, धनेन कांता कपटेन शत्रू. तसं देवाला जिंकायचं असेल तर प्रेम लागतं, प्रेमाशिवाय देव जिंकल्या जात नाही. सांगू, अरे सगळ्या विश्वाने मीराबाईला त्रास दिला, माहितीये सगळ्यांना. विश्वाची गोष्ट सोडून द्या, पण बापाने विषाचा प्याला मीराबाईला नेऊन दिला होता. पण माझ्या मीराबाईचं देवावरती एवढं प्रेम होतं राजांनो. हे देवच मीराबाईचा होता ना. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. भगवंताने मीरेला विचारलं, बाई मीरे, सगळं जग तुला नाव ठेवतंय, का तू तसं करते? बापाने विषाचा प्याला दिला तरी तू सोडत नाही देवाचं नाव घ्यायचं, माझं नाव घ्यायचं, का असं करते ग? मीराबाई म्हणली, भगवंता खूपच प्रेम आहे रे तुझ्यावरती माझं. मीराबाईला देव म्हणला, बाई मीरे तुझं माझ्यावरती प्रेम किती? मीराबाई म्हणली, देवा ते जर तुला कळून घ्यायचं असेल ना तर तुला तसं कळणार नाही. म्हणे मग कधीतरी माझ्यासारखी मीरा बनावं लागल तुला, नाहीतर कधीतरी एखाद्या वेळेस राधा बनावं लागेल. देव म्हणला कशी? मीराबाई म्हणली, देवा ऐक, एक बार तू राधा बन कर देखो मेरी सावरिया, राधा युरो कहे, एक बार तू राधा बन कर देखो मेरी सावरिया, राधा युरो कहे, एक बार
दीवानी मीरा श्याम दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी बाबा हो मेरा कृष्ण दीवानी हो मेरा श्याम दीवानी अरे दीवानी मेरा दीवानी अरे दीवानी मेरा दीवानी एवढी दिवाणी झाली मीरा कशी ऐका एखाद्या वेळेस भगवंताला म्हणायची देवा एवढी तुझ्यासाठी मी दिवाणी झाली म्हणे का विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा हासी रे लय गोड महाराज काय प्रेम मीराबाईचं हे प्रेम जर तुम्ही केलं तर तुमच्या सुद्धा जीवनामध्ये देव भेटल नाम काला भेटल तुम्ही म्हणता महाराज मीराबाईच का एखाद्या वेळेस सांगू परभणी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कधी गेले तर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं एक गाव आहे ऐका एवढं उदाहरण तुम्हाला समजलं की अभंगाचं पहिलं चरण समजल एवढं उदाहरण घरी घेऊन जा गंगाखेड नावाचं एक गाव आहे आणि त्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आहेत या जनाबाई महाराजांचं देवावरती एवढं प्रेम महाराज माहिती सगळ्यांना जनाबाई लहान होती लहान एवढी होती तिला देव संत साधू महाराज सप्ता असलं काही माहित नव्हतं दाराच्या समोर बसली होती पण जनाबाईच्या पाठीमागं तिचा बाप बसला होता दादा दिंड्या चालल्या होत्या दाराच्या समोरून तर जनाबाईने बापाला प्रश्न केला बाबा काय जणे बाबा आपल्या दाराच्या समोरून जे हे लोक चालले ते लोक कोण आहेत बाबा बाप म्हणला बाई जणे अगं हे वारकरी आहेत बाबा वारकरी आहेत म्हणे हो जणे वारकरी आहेत तर म्हणे बाबा मग चालले कुठं बाई हे पंढरपूरला चाललेत काय हो बाबा सारखं पंढरपूर करताय सारखं पंढरपूर म्हणताय सारखं पंढरपूर म्हणताय अहो पंढरपूरला आहे तरी काय बाप म्हणला बाई जणे लय लहान आहेस तू तुला समजणार नाही पंढरपूरला काय आहे जनाबाई म्हणली मग सांगा ना बाप म्हणला जणे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो पंढरपूर पाठणी गा महाराजा सार्वभौम बाईजने विश्वाचा राजा राहतो जनाबाई म्हणली बाबा काही करा तुमच्या राजाला पाहिला मला यायचंय तुमच्या विठोबाला पाहिला मला यायचंय बापानी जनाबाईला घ्यावं आणि वारकऱ्यांच्या सोबत दरमजल दरकोस दरमजल दरकोस दरमजल दरकोस करीत पंढरपुरामध्ये दाखल व्हावं बापाला जनाबाईने पहिला प्रश्न विचारावा बाबा याला काय म्हणतात बाप म्हणतो बाई जने नाही माहित ऐक याला चंद्रभागा म्हणतात इथे स्नान करावं लागतं दुसरा प्रश्न विचारते बाबा याला काय म्हणतात बाई जने याला दर्शन रांग म्हणतात या दर्शन रांगेतून जावं लागतं भगवंताचं दर्शन घ्यायला तिसरा प्रश्न विचारते बाबा याला काय म्हणतात हो सगळे लोक हिचं दर्शन घेतात बाप म्हणला बाई जने बाप न जाणे तत्वता पण माता दावोनी सर्वदा वेशीची मुलगी एक अनुपत्र जने हे वेशीच्या मुलीचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं नंतर पांडुरंगाचे चौथा प्रश्न जनाबाई जेव्हा विचारायला जाते ना बाबाला तर बाबाला म्हणते बाबा सांगा ना याला काय म्हणतात बाप म्हणतो बाई जने याला गरुड खांब म्हणतात पण पुढे गेल्यानंतर जनाबाई आता प्रश्न विचारत नाही देवाच्या समोर जेव्हा जाते ना स्तब्ध उभा राहते बाप पाठीमागं वळून पाहतो माझी जनाबाई आतापर्यंत प्रश्न विचारत होती पण आता प्रश्न का विचारत नाही म्हणून बाप जनाबाईला म्हणतो बाई जने आतापर्यंत प्रश्न विचारत होती पण आता प्रश्न का विचारत नाही जनाबाई म्हणली बाबा जो मला पाहिजे होता तो मला भेटला आता प्रश्न विचारायची गरज नाही बाई जने कोण भेटला तुला जनाबाई म्हणली बाबा ज्याचं तुम्ही अखंड नाव घेताय
ज्याचं तुम्ही दिनरजनी हाची धंदा नाव घेताय ना बाबा, तो मला मिळालाय. मनीषजने कधी मिळालाय? जनाबाई म्हणली बाबा त्याचं माझं नातं काय आजचं नाही म्हणे. मग त्याचं माझं नातं पूर्वीच आहे. बाई जण त्याचं तुझं नातं आहे मस्त मला कळलं, पण त्याच्यासाठी मग तू आतापर्यंत काय नाही काय केलं? जनाबाई म्हणली बाबा त्याच्यासाठी मी केलंय ना. बाप म्हणला काय केलं? जनाबाई म्हणली बाबा त्याला मी चोरलंय. बाप म्हणलं बाई मग चोरलंय तर ठेवलंय कुठं? जनाबाई म्हणली बाबा मला त्याला चोरून साखरेच्या डब्यात ठेवलंय. पिठाच्या भरणीत ठेवलंय का कमरेच्या पिशवीत? नाही. माहितीये का कुणाला कुठं ठेवलंय? हृदय बंदी खाना केलं. बाबा हृदय बंदी खाना केलं. बंदी खाना केलं. हृदय करायचं कोणी शूटिंग आहे का नाही? हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर. बाईजने हृदयामध्ये त्याला ठेवलंस. पण ऐक, नामदेव महाराजाचं कीर्तन जवळ चलतं, येतीस का ऐकायला? जनाबाई बापाच्या सोबत नामदेव महाराजाचं कीर्तन ऐकायला जाते आणि कीर्तन संपल्यानंतर बाप म्हणतो जने चल आता गावाकडे. जनाबाई म्हणली बाबा गावाकडे काही येणार नाही कडे. बाप म्हणला बाई मग राहशील कुठं? इथेच. बाई असं किती दिवस राहशील? जनाबाई म्हणली बाबा अहो पंढरीच्या पेठे मांडियले पाल, पंढरीच्या पेटे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही दोहीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईना मी. अरे दोहीचा पदर आला खांद्यावरी आयुष्यभर राहील बाबा. बाई जणी आयुष्यभर राहशील काही अडचण नाही. पण ऐक 6 महिन्याने घ्यायला येतो, 6 महिन्यानं तू वापस माझ्यासोबत आली पाहिजे. जनाबाई म्हणले अगोदर जात खरं 6 महिन्याचं काही होईल अगोदर. बाप जातो पण सांगू जाताना जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातात देतो. दादा माझी विनंती, तुमच्या मुलाचा हात, एवढं वाक्य घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल, माझा प्रवास सफल होईल. तुमचा मुलाचा हात कधीतरी अशा साधूच्या हातात द्या की त्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. अहो तुमच्या मुलाचा, तुमच्या मुलीचा हात दूधनाथ बाबाच्या हातात द्या, नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
नामदेव महाराजांच्या हातात हात दिला. ऐका ना माझं, काय जनाबाईचं जीवन झालं महाराज. रोज जनाबाई नामदेव महाराजांच्या जायची. मग एखाद्या वेळेस कीर्तनाला तर नामदेव महाराजांनी जनाबाईला हाक मारावं, बाई जने इकडे. काय बाबा? अगं कुणाच्या सोबत आलती? बाबाच्या सोबत आलते. बाबा कुठे तुझा बाप? 6 महिन्याने येतो म्हणलाय पण आणखीन वापस आला नाही बाबा. अगं मग तुझी आई कुठे आहे? आमची आई लहानपणी मेली बाबा. बाई जने मग इथं राहते कुठं? इथेच राहते बाबा, आणखीन काय राहण्याचं ठिकाणच नाही. अगं मग खाते काय? म्हणे देवाच्या गळ्यातले निर्मल्याचे तुळशीचे हार खाते. बाई मग झोपते कुठं? म्हणे पायऱ्यावरती झोपते बाबा, झोपायला सुद्धा काय नाही. नामदेव महाराज म्हणले माझ्यासोबत येतीस का? जनाबाई म्हणले तुमच्यासोबत काय? नामदेवाचे घरी 14 जणे स्मरते हरी, राधाई गोनाई दोगी, सासू सुना दामना मजना बापले का, दामना मजना बापले का. 14 माणसाचं कुटुंब आहे जणे माझ्या घरी. तू येत असशील तर 15वी तू. जनाबाई नामदेव महाराजासोबत जाते आणि नामदेव महाराजाला पहिली आत टाकते. बाबा ऐका, तुमच्या घरी राहते पण तुमच्या घरी राहत असताना फुकट राहणार नाही. तुमच्या घरी एखाद्या वेळेस फुकट जेवणार नाही, फुकट राहणार नाही, फुकट झोपणार नाही. बाबा तुम्हाला मला काहीतरी काम द्यावं लागेल. नामदेव महाराज म्हणले बाई जने सांग ना कोणतं काम देऊ. जनाबाई म्हणली कोणतं बी काम द्या. नामदेव महाराज म्हणले माझ्या घरी 14 माणसं ऐक, आणि 14 माणसाचा खाण्याचा कार्यक्रम तुझ्याकडे. मग दळण दळण्यापासून त्यांचा कार्यक्रम, खाण्याचा, भांडे धुण्याचा, सडा टाकण्याचा, स्वयंपाकाचा सगळा कार्यक्रम जणे तुझ्याकडं. जनाबाई म्हणली काही अडचण नाही. जनाबाई रोज नामदेव महाराजांच्या सोबत उठायची आणि सकाळी उठली जात्याच्या शेजारी जायची आणि जात्याच्या शेजारी जाऊन रोज जनाबाई जात्याच्या खुंट्याला धरून पांडुरंगाला स्मरण करून रोज म्हणायची, देवा जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उनी. हे विश्वाचे तू दळितो जाते, पीठ काढी तो दैवाचे पण आळ चोरीचा माझ्यावरी. काय गोड म्हणायची हो जनाबाई, रोज म्हणायची. रोज देवा ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळी ते सख्या श्री हरी. वा वा, दळण दळी ते सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ऐका ना, आळ चोरीचा माझ्यावरी. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे ना, नक्की ऐका माझं. असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सोळावर. कुठ गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. हो आळ चोरीचा माझ्यावरी. हे सुंदर माझे जाते गे फिरते गौतिके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कोण म्हणायची? आता एवढ्या जनाबाई इथं तुम्ही बसलात, 50% आहे आपल्याला बी, आहे का नाही? सगळ्या जनाबाईंनी म्हणा बरं अभंगाचं पहिलं चरण करण. सगळ्यांनी मोठ्या आवाजात माझ्या माग म्हणा, सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके. वा वा. आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
सासू आणि सासरा दीर हा तिसरा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले आणि सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला 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 वा 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 किती छान सगळं फॉबर तुम्हाला या नाहीतरी आपल्या पुरुष लोकांचं काही खरं नाही बरं का बघायचं तुम्हाला आता महिला इतक्या सुंदर म्हणल्या पुरुष लोक तुम्ही बी बघा आपण बी कच्चे नाहीत ना आहे का नाही अच्छा भया मागा सारा बरं एकदा हा महिलेपेक्षा नंबर 1 झालं पाहिजे सगळ्या पुरुष लोकांना विनंती हा सगळ्यांनी म्हणायचे माझ्या पाठीमाग लाजायचं नाही चुकायचं नाही काही नाही चला बोला हा राधे कृष्णा 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 राधे राधे पुरुष म्हणते तूच म्हणे तूच म्हण ह्याच्या काय लबड्या सगळ्या दे टाळी थोडा आहे मला आपलं चला रोज म्हणायचं ना रोज 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 म्हणायची ऐका रोज म्हणण्याचा मोबदला माझ्या विठोबानं यावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं नुसतं दळण नाही ऐका झाड लोट करी जनी तर केर भरी चक्र पाणी विश्वाचा बाप जनाबाईचा केर भरतोय नुसतं केर नाही माझ्या जनीला नाही कोणी तर नाव घाली चक्रपाणी माझ्या जनीला नाही कुणी नाव घाली चक्रपाणी नुसतं नाव नाही नाव घालणं झाल्यावर जनाबाई अधिकाराने देवाला म्हणायची देवा माझी घाला गवेनी हे माझी घाला गवेनी साजनी घाला गवेनी साजनी घाला गवेनी ऐका ना आणि वेणीमध्ये आलेली ऊ अशी काढायचा डाव्या अंगठ्याच्या नखावर अशी मांडायचा आणि उजव्या अंगठ्याच्या नखानं आम्ही दोघं जण ऊ मारतो जमते का बघा आम्हाला आता म्हणजे आपला काला सफल होईल आहे का नाही अशी ऊ धरावी दोन्ही नखाच्या मध्ये नंदू महाराज आणि देवानी जनाबाईच्या डोक्यातली ऊ अशी मारावी इकडं बघा आली ना ऐकू आली ना ठेवता का रोजाने ठेवता अरे जमणार नाही संतोष महाराज मी का पांडुरंग आहे का नाही जमणार नाही मग जनाबाईच्या घरी जर काम करत असेल सांगू एखाद्या वेळेस मीराबाईसाठी जर स्वतःच्या डोळ्यामध्ये अश्रू आणत असेल तर सांगू दादा गोपाळांचं जीवन सुद्धा तेच आहे काही नाही लय साधारण गोपाळ काही साधकांनी तू उभं राहायला प्रश्न केला का हो तुकाराम महाराज गोड उदाहरण कळलं आम्हाला जनाबाईचं मीराबाईचं सुद्धा कळलं महाराज एखाद्या वेळेस सुदाम्याचं सुद्धा कळलं महाराज पण महाराज सांगा ना भगवंताच्या जीवनामध्ये जे गोपाल आहेत संगतीमध्ये त्या गोपाळांच्या जीवनामध्ये काला प्राप्त झालाय चांगले नाहीत होते पण त्या गोपाळांच्या जीवनामध्ये काला प्राप्त झालाय तुम्ही त्याच्या दारात आहेत पण एखाद्या वेळेस भगवान जर गोपाळांच्या दारात आला असेल गोपाळांना जर काळा मिळाला असेल तर गोपाळांनी नेमकं केलं काय होतं हो त्याचं उत्तर महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात वा भाऊसाहेब
तुमच्या गावाचं भाग्य आहे की एवढे एवढे महान महाराज मंडळी तुमच्या गावात आहेत. हा, असं काय असलं पाहिजे, कीर्तन असं जमून आलं पाहिजे. कसं जमून आलंय कीर्तनामध्ये काय पाहिजे भाऊसाहेब महाराज, असं जमून आलं पाहिजे. कसे गायक वादक लोक जमून आलं पाहिजे, जमून घेतलं नाही पाहिजे. जमतंय ना, जमून आलं पाहिजे. असं जमून आलंय मस्त. कसं कीर्तन रंगविलं की एवढी गोड चाल प्रमाणाला पहिल्या म्हणली पाहिजे. नाही तर आम्ही असं कीर्तन रंगवायचं मस्त, अर्धा तास रंगवायचं कीर्तन, आणि पहिल्या चरणात म्हणलं की टाळकऱ्यानं म्हणायचं तो काय म्हणे माझे ना हो हो हे जी सर्व सुख ना. मी लय गाठी तपासले पण न ओ कोणत्याच गाठ्यात नाही आणखी. इतकं काय काय नंबर पण मस्त म्हणले, एकदम छान. कारण कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. किंवा वृंदावनला जर तुम्ही कधी गेले तर भागवत कथा करत असताना एक गोड असं गीत येते. आम्ही रोज भागवतामध्ये म्हणतो, मैंने चूड़ी पहनाई है कृष्ण नाम की, मैंने माला पहनाई है कृष्ण नाम की, हे कृष्ण नाम की रे गोपाल नाम की, कृष्ण नाम की गोपाल नाम की, हे कृष्ण नाम की रे गोपाल नाम की, कृष्ण नाम की हमने नथनी पहनाई है. वाह वाह. कृष्ण नाम की हमने माला पहनाई है कृष्ण नाम के. म्हणून एखाद्या वेळेस कंठी धरीला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विडोबार कोणाई. अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव आपण पाहितलाय. वेळेनुसार थोडं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वांना माहीतच आहे वसुदेवा देत देवकी बहीण. लग्नामध्ये विघ्न झाले हो ऐका, आकाशाची वाणी सांगतच कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आठवा आईचा पुत्र वधील दुसरी बाळा. राजा मारू नकोस, माझे सर्व मुलं मी तुला देऊन टाकेल. 1 2 3 4 5 6 साई ही मारी ती दुराचारी. 7वा जो गर्भ योग माया नेतरो इनी उदरी निवनी घातला. आणि 8व्या गर्भाच्या वेदना प्रसूतीला देवकी मातेला होऊ लागल्या. एवढी सुंदर दिसत होती माझी देवकी माता की देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळता से, कंसाचे हृदय जळता से. मग आयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. ऐका मायबाप. आणि 8 वर्षाच्या मूर्तीने पहिला संदेश दिला की मला नंदाच्या घराला नेऊन निघाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बाबा जय हो.
भजने गोकुळाला उपजली देते हे माझा येते माया उपजली देते हे माझा येते नंदाच्या घरा भजने गोकुळाला गोकुळाला वेळगावची मंडळी आलीत का इथं वेळगाव काय आहे ना इकडे इथे दिवशी मनमाडला आलते त्यांना सांगितलं होतं आहे कीर्तन चला असू द्या त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद मला नंदाच्या घराला नेऊन घाला आणि नंदाच्या घराला नेऊन घाला हा संदेश टाकल्याबरोबर वसुदेवजीने उचलला आता वेळ नसल्यामुळे लवकर उचलला वसुदेवजीने उचललं टोपलीमध्ये घेतलं निघाले माझे वसुदेव मग गंगामाईने थोडा त्रास दिला पण दर्शन भगवंताचं झाल्यामुळं वसुदेवजी गेले हा मुलगा तिथे मांडला तिथली मुलगी उचलली घेऊन आले एक गवळण सकाळच्या रामपाऱ्यामध्ये मैयाच्या अंगणामध्ये झाडलोट करण्याकरता आली ऐका ना आणि झाडलोट करता करता सडा रांगोळी टाकता टाकता मैयाच्या शेजारी तिने एका मुलाला पाहितलं सांगू जसं पाहितलं ना भाऊसाहेब महाराज पाहितलं की सगळ्या गावात बोबाटा केला गवळण अंगती गवळणी पुत्र झालाय शोधेला गवळण अंगती गवळणीला पुत्र झालाय शोधेला करताना कुठ्ठाना तसं भेट नाही मी पण चला असू द्या ओरिजिनल आहे ना आपलं आहे का नाही गवळणी भाऊसाहेब महाराज म्हणजे माझ्या भावासारखा माणूस आहे का नाही चला असू द्या गवळण म्हणे ते गवळणीला पुत्र झाला यशोदेला मग एका मावशीला कळवलं की सगळ्या गावात बोबटा होतो हे सगळ्यांना माहिती सांगू आणखीन कधी बी पहा एखाद्या पाटलाला गावात पोरगा झाला की एखाद्याच महिलेला कळायला पाहिजे पाटलाला पोरगा झाला ती महिला जेच गावात सगळ्या बायांना सांगत सुटती हे आमचं व्हॉट्सअप सुद्धा तिच्या पुढे फिक मग एवढं लवकर फॉरवर्ड होतं ते बरं का इतकं लवकर तुला म्हणून सांगते सगळ्या गावाला चक्कर हाणते म्हणून तीच गवळण तेव्हापासून परंपरा आहे बरं का म्हणून चला असू द्या गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला मग एक 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 गवळण देवाला पाहायला यायला लागली वेळ कमी आपल्याकडे मग पहिली गवळण देवाला पाहायला आली होती ना अशी रांगच लागली बुवा शेवटची गवळण 40 गावला मग
शेवटच्या गवळणीने विचार केला 1 वाजता कीर्तन तर जय विठ्ठल सहित संपवायचंय, माझा नंबर देवाला पाहायला कधी यायचा. म्हणून शेवटची गवळण रांग सोडून पहिल्या गवळणीकडे येते. पहिली गवळण देवाला पाहते आणि बाजूला सरकते. ही तिला विचारते, बाई काय भाग्य आहे का तुझं, पहिल्यांदा देव तुला दिसला, पण काय दुर्भाग्य आहे मी, मला देव आणखीन दिसला नाही. बाई सांग ना, एखाद्या वेळेस तू पाहितलास पण तुला कसा दिसला. पहिल्या गवळणीनं म्हणावं, बाई सांगू, पहिला असतात ना कारीगरवाली, आहे का नाही, कारीगर घ्या रुपायला 2. पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मना, त्याने माझं मन वेधून घेतलं. दुसऱ्या गवळणीला विचारलं, बाई तुला कसा दिसला. ती म्हणली, सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मनी मनेरा निवा गर केले. असा बऱ्याच गवळणी देव पाहितला. देवाला पाहिला जाणाऱ्या गवळणी, इकडे लक्ष द्या, देवाला पाहिला जाणाऱ्या गवळणी 21, MH 22, MH 23, MH 25, MH 26, MH 27. पाशिंग आहेत का या? पाशिंगा नाही, गवळणीचं वय आहे. भाविक गवळणी देवाला पाहिला जायच्या 20 वयाच्या, 21, 22, 23, 24, 25 वयाच्या. समजून घ्या. देवाला पाहायला, बरं देवाला पाहायला जाताना सकाळी जायच्या, दुपारी जायच्या, संध्याकाळी जायच्या. बरं जात असताना सकाळी नटून, दुपारी नटून आणि संध्याकाळी नटून ह्या पहिल्या मजल्यावरती राहत होत्या. पण ह्यांच्या दुसऱ्या मजल्यावरती एक MH 95 राहत होती. MH 95 म्हणली, MH 95 म्हणली, ह्या सकाळी जात्या, दुपारी जात्या, संध्याकाळी जात्यात. तरुण आहेत, आणखीन शरीर चांगलं आहे, 3-3 टाइम जात्यात, काय अडचण नाही, मी काय यांच्यावर जळत नाही. पण मी 95 झाले, मी कमीत कमी देवाला 1 टाइम तरी पाहायला गेलं पाहिजे ना. मग काय पाहता, आता 95नी निर्धारच घेतला मनामध्ये, देवालाच पाहायला जायचं. आता दुपारच्या पाऱ्यातच बिल्डिंग वर जाते, गार पाण्याने आंघोळ करते, असा मेकअप करते. तिच्या बापानं तिच्या लग्नात तिला एक शालू घेतला होता पैठणचा, गाठ्यात नाही पण लय गोड आहे. ऐका, म्हणत असतात भजनामध्ये, पण लय गोड आहे, नक्की ऐका. म्हणू का? म्हणू ना, काढा 5-5 रुपये, पण तू ऐका, एवढा छान. पुतळ्या की डोरलो साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण, कमरेला कंबर पट. आता हे बी असं म्हणलं आपण, एखाद्या चांगल्या असं कुणी पाहिलं महाराजांनी, ते महाराज म्हणते हे काही असलं म्हणते, आम्ही शिव्या देण्यापेक्षा तर हे बरं म्हणतो. काय काय महाराज लोक शिव्या द्यायला लागलेत कीर्तनात, त्याच्यापेक्षा आपण बरं आहे ना, हे देवाचंच नाव घ्यायलोत ना. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण, कमरेला कंबर पटा, अरे नाकात नत घालोनी, सरा थाट माट करुनी, सरा थाट माट करुनी, नेसल ग नेसले अग नेसल ग शालू पैठणचा, नेसल ग शालू पैठणचा, नेसल शालू पैठणचा.
भेटणार आज मला खास ओ कृष्ण भेटणार आज मला खास अगं नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी पुतळ्या डरलो आणि साकळ्या आणि पैंजण अरे पुतळ्या डोरला सगळ्या पैंजण कमरेला कंबर बटा पुतळ्या डोरला सगळ्या पण कमरेला कंबर बटा नगत नत घालूनी तर थाट मांड करणी तर थाट मांड करणी नेसले लोक म्हणते पाहायला किती पैसे जाऊ दे पण ह्यालाच कार्याला बोलवा आता नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले शालू पैठणचा मेकअप केला शालू नेसला योगायोगानं त्या 95च नाव होतं मालू. आता ऐका बापाने घेतला शालू एवढा चांगला आताच्या काळात 5-6 लाख रुपयाचा शालू असन एवढा भारी शालू सोन्याच्या पट्ट्या काय चांदीच्या पट्ट्या काय मोराचे चित्र काय अशी कारखान्याचे चित्र काय झाडाचे चित्र काय नारळाचे चित्र काय पण प्रकार असा झाला नाव होतं योगायोगाने मालू पण मालू गडबडीत शालू नेसली उलटाच म्हणतात तुमच्या इकडे असं उलटाच आहे का नाही अरे शर्ट असं झालं की उलटच म्हणतात ना मालू नेसली उलट नाव होतं काय मालू नेसली उलटा शालू गंमत अशी झाली मालूनी उलटा शालू नेसला प्रकार असा झाला 95 वय झालं होतं आणि ते असं कोरोना बोलला का रे 95 वय झालं होतं माझ्याकडे बघा 95 वय झालं होतं ते काजळ असतं ना लहान मुलाला लावायचं काजळ डोळ्याला ते काजळ घेतलं काजळ म्हणतात बुवा डोळ्याला लावतात पण तिचे असं हाताने लकवा दिला डोळ्याला लावायच्या ऐवजी काजळ लागलं हट्टाला आता ते लहान मुलाला लाली लावतात ना ती लाली घेतली लाली अशी ओठाला लावतात ना आपण ती लाली लावायला गेली हाताने लकवा दिला लाली लागली डोळ्याला गप्पा मारत नाही प्रमाण आहे का ओठो पे काजल अरे नैनो में लाली गालों पे तिखली लगा के चली दीवानी बनी मैं दीवानी बनी अशा बऱ्याच देवानीने देव पाहितला आणि देव रांगायला लागला कसा रांगत होता ओ हात टेकीत डाव्या तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनात तो म्या देखील असं हे रांगत असताना पैंजण तर एवढे छान वाजायचे छुम छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना कछाना कछाना ना कृष्णाच्या अरे कान्हाच्या पायी वाजती पैंजणाचा आवाज एवढा छान येऊ लागला एवढा मृदू येऊ लागला ऐका ना देव रांगायला लागला रांगता 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 देव आता मोठा झाला आता ऐका मोठं झाल्यानंतर देवाचं एकच कार्य एवढंच उदाहरण सांगतो लगेच कीर्तनाला पूर्ण विराम मोठं झाल्यानंतर भगवंताचं एकच कार्य काय सगळ्या समाजाला गोळा करणं एकत्रित ऐका माझं सगळ्या गोपाळांना गोळा करणं आणि तेच काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे ना व्यवहारामध्ये जीवन जगत असताना सगळ्यांना एकत्रित करून परमार्थ केला पाहिजे हो आपण एकट्याने नाही केला पाहिजे एकट्याने अजिबात केला नाही पाहिजे माझं परत वाक्य आहे का सगळ्यांना घेऊन करा माझ्या साधूने परमार्थ केला पण तुम्हाला मला घेऊन केला एखाद्या वेळेस अवघाची संसार
सुख अवघाची संसार म्हणले महाराज, सगळं विश्व सुखाचं करीन. सगळ्यांना घेऊन माझ्या भगवंताने जसं सगळ्यांना घेऊन एकत्रित कार्य केलं, त्याच्यामध्ये जात पात नाही, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. याच्या उलट यारे यारे लहान थोर सगळ्या जातीतील माणसं या, मराठी कुणबी माळी धनगर तेली लमणी वंजारी चांबार कुंभार सगळे या, सगळे आमुची माळी याची जात शेत लावू बागाईत. सगळ्यांनी आलं पाहिजे रे दादा. भगवंताने गोपालांना घेऊन जे कार्य केलं, सगळ्यांना एकत्रित घेऊन केलं. माझी विनंती, एकीचे बळ एखाद्या वेळेस सगळ्यांची बळ एखाद्या वेळेस तुम्ही जर जमा केले ना, तर क्रांती घडत असते महाराज. सैनिक लोक सीमेवरती लढायला जातात, मग जातपात काय विचारत नाहीत ते. कुणी मराठी, कुणी धनगर, कुणी तेली, कुणी लमानी, कुणी चांबार, कुणी कुंभार, कुणी मराठी, कुणी वंजारी. प्रत्येक जातीतील मावळा असतो. माय बापाचा लेकरा बाळाचा विचार न करता ते एखाद्या वेळेस विश्वाचं संरक्षण करत असतात. बाबांना धरा, विश्वाचं संरक्षण करत असतात, मातीची सेवा करत असतात. सांगू दादा, परळी नांदेड रोडला जर तुम्ही कधी गेले तर संभाजी यशवंत कदम त्याचं नाव आहे, देशासाठी शहीद झाला. हो, तुमच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर नावाचा तालुका आहे. आता काही महिन्यापूर्वी मी तिथं काल्याच्या कीर्तनाला गेलो होतो. त्या सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचा केशव गोसावी आहे का हो, तुमच्या नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर केलं महाराज त्याने. लहानपणी माय मेली होती त्याची, बाप होता, 1 वर्ष झालं होतं त्याच्या लग्नाला, पण सीमेवरती देशाची रक्षण करायला, देशाची सेवा करायला गेला होता माझा संभाजी. रोज बापाची आठवण यायची, माय नव्हती, पण तुमच्यासारख्या माईमध्ये रोज संभाजी माय पाहायचा. आणि कधी बायकोला, कधी बापाला, कधी कधी आईला पत्र पाठवायचा आठवण करून की हे माँ ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे. तुम भी नए घर सुना सुना है हो 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 ला 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 ला. सैनिकासारखं जीवन मला असं वाटतंय सगळ्यांना एकत्रित येऊन जीवन जगलं पाहिजे ना दादांनो. तेच केलं माझ्या भगवंतानी. सुदाम्या, बोबड्या, वाकड्या असे प्रत्येक गोपाळ प्रत्येक एखाद्या वेळेस सवंगडी घ्यावे आणि सगळ्यांच्या सोबत जीवन जगावं. बोबड्या नावाचा एक भगवंताच्या संगतीमध्ये राहणारा गोपाल होता. ऐका, तो बोबड्या एकच काम करायचा, काय, रोज देवाच्या संगतीमध्ये असायचा आणि देवावरती प्रेम करायचा. हा बोबड्या एक दिवशी रुसला. ऐका, आपले 5-10 मिनिटं राहिलेत, एवढं लक्षपूर्वक ऐका. बोबड्या रुसला, देव बोबड्याकडे गेला. बोबड्या आहे, अरे चल खेळ खेळायला जायचे, टाइम झालाय, लोकाला भुका लागल्या, चल. बोबड्या म्हणला, देवा मी काय तुझ्या सोबत येणार नाही. देव म्हणला, काय येणार नाही. बोबड्या म्हणला, देवा त्याचं कारण आहे. म्हणे काय, ऐक. दाईबा कितना नको लिबा, वा ऐका,
दाईबा कितना नकोलीबा आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार. कोण म्हणायचा? बोबड्या म्हणायचं ना, बोबड्या बरं का. नाही तर काही काही माणसं म्हणते महाराजच बोबडा होता, म्हणजे जमलं आहे का नाही. बोबड्या म्हणायचं नाही येणार. देव म्हणला कारण सांग, कारण सांग ना कारण. बोबड्या म्हणला देवा कारण आहे म्हणून ते येणार नाही. म्हणजे काय कारण आहे? बोबड्या म्हणला देवा ऐक, अशीच एकदा सगळे पोल मिळून, अशीच एकदा सगळे पोल मिळून. म्हणे काय झालं? अरे मल्ल्याच्या मल्ल्यामध्ये गेलो बा. म्हणे मग मल्ल्याच्या मल्ल्यामध्ये कावल्या कावल्या काकल्या होत्या. काय होत्या? काकड्या माहिती ना, कावल्या कावल्या काकल्या होत्या. म्हणे मग समद्या पोलांनी दोन दोन तोल्या, समद्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी ककली तोलायला गेलो बा, मी ककली तोलायला गेलो बा. तिकलून आला माल्याचा मालिकन माझ्याची शिंडीला धरलेले बा. आम्ही नाही 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 तुझ्या दंग. आता हे काय असते, महाराज लोकांना शेंडी असतात ना, आमच्या लोक ह्या शिंडीला आणटीना म्हणायले. एक जण म्हणलं काय संतोष महाराज कुठे आणटीना तुमचा आज? मी म्हणलं तो ह्या बापाच्या माडी वय भिनलाच्या आणटीना. देव म्हणला बोबड्या माफ कर गड्या पण चल. बोबड्या म्हणला नाही आणखीन सांगतोय. देव म्हणला काय? म्हणे अशीच एकदा सगळे पोल मिळून. असं ते हा, अशीच एकदा सगळे पोल मिळून. म्हणे झालं काय? अरे यशोदेच्या गली गेलो बा. यशोदा मैयानं फुलन पोल्या केल्या होत्या. काय केल्या त्या? पुरणपोळ्या करतात ना तुमच्याकडे, पुरणवरी असतं ना, मधी असतं का बरं. यशोदा मैयानं फुलन पोल्या केल्या होत्या. म्हणे मग समद्या पोलांना दोन दोन दिल्या, समद्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो बा, मी पोली मागायला गेलो बा. तिकलून 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 मी पोली मागायला गेलो बा, मी पोली मागायला गेलो बा. समद्या पोलांना दोन दोन दिल्या, पण मी पोली मागायला गेलो बा आणि मला चालदी दिलेली बा. दाय बागितना नका गला नाही ना तुमच्या संगतीला बा. कधीच नाही येणार देवा, पण देवानी बोबड्याचा रुसवा काढा. चाल बोबड्या, काही अडचण नाही. बोबड्याने सुद्धा देवासोबत जावं आणि एवढ्या चोऱ्या कराव्या, एवढ्या चोऱ्या, एवढ्या खोडकर महाराज, एवढा खोडकर माझा देव. लहानपणी एवढा खोडकर, एवढ्या खोड्या आईच्या सोबत एखाद्या वेळेस एवढ्या खोड्या गवळणीच्या सोबत. गवळणी यायच्या, ए अगं तुझ्या मुलाला काही समजून सांग. पण दादा माहिती असते की जी स्वतःच्या मुलावरती प्रेम करते, नोहे नोहे माय स्वतःच्या मुलावर प्रेमच करते. आईशी कळवळ्याची जाती म्हणतात ना. हंबरून वासराले साठते जेव्हा गाया, तेव्हा मले गाईमध्ये दिसते माझी माया. ओ दिसते माझी माया. हे आया माया सांगतो त्या होतो जवाताना. दुष्काळात मायच्या माझा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला भाजत जाय, तेव्हा मला पिठामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. आईच्या कविता रोजच ऐकता तुम्ही, सगळ्यांना माहिती. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. तळपत्या उन्हात आणि रकरक त्या रानात, अग राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी
हो अमायसा सागर दिला तिने जीवनाला कार हो हो ला 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 हे माय सांग तुझ्या मुलाला काय समजून पण मैया म्हणायची माझा मुलगा तसा नाही बाळ गुणा गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता कराने गे गोकुळच्या नारी अशी बऱ्याच घराने गोकुळ बऱ्याच गवळणी गाराने घेऊन यायच्या बाई सांग तुझ्या मुलाला भैया म्हणायची माझा मुलगा तसा नाही पण आदेश दिला उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना मग रानात गेल्यानंतर गाई चारता चारता भरपूर खेळ भरपूर खेळ भरपूर खेळ भरपूर खेळ हमाम पोरा हमामा हमामा पोरा हमामा इटू दांडू चेंडू लगोरी नाना परी असे भरपूर खेळ चेंडू फळी खेळ एक खेळ आहे बघा मग कोणता खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा बाबा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा राधिकेचा नवरा 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 भवरा के बाई भवरा खेळ भवरा के बाई भवरा बरेच खेळ खेळले गोपाळ आता वेळेच्या नुसार खेळ खेळून दमले आणि गोपाळ दमल्यानंतर सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि गोपाळांनी देवाकडे घरानं केलं देवा अरे तुझी शिदोरी किती छान आहे रे पण देवा आमची शिदोरी बघ ना देवा अरे तुझी घोंगडी चांगली पण देवा आम्हा शिका दिली वांगुली रे देवा मध्ये देवा दुष्काळ आहे पाऊस पडत नाही रे पडलाच पाऊस तर कोल्हापूर सांगली सातारा सगळं धुवून नेलं रे देवा काय करावं किती फाटकी आमची गोधडी पण तुझी गोधडी किती चांगली पण सांगू दादा पोषितो जगाशी एक लातो सगळ्या विश्वाला भरण पोषण करण्याचं काम देव करतोय देवाने म्हणावं काळजीच करू नका तुमच्या सगळ्यांच्या सुधऱ्या माझ्याकडे द्या आणि भगवंतानी सगळ्यांच्या सुधऱ्या घेतल्या आणि स्वतःच्या शिदोरीमध्ये टाकल्या आणि तोच प्रसाद भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सगळ्यांनी असा हात वरी करा बरं करा सगळे वा 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 शिवाजी महाराज बघा ह्यांच्याकडे जरा आता घ्या भाऊसाहेब महाराजाचा नंदू महाराज सगळ्यांचे फोटो घ्या आणि जाऊ द्या मस्त वा 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 असा हात वरी करा असं भजन म्हणा झाला आता मी तुमचं बरोबर 1 मिनिट राहिलं माझ्याकडे 1 वाजायला का माझी बिघडलेली नाही ना घड्याळ हा बरी एकच मिनिटात एकच सगळ्यांनी अशी टाळी वाजवा हात कुणाचा खाली मागच्या मागच्या सगळे असं भजन झालं पाहिजे वा वा आता हे महाराज मराठी तडक्यावली टाकणार आहेत युट्यूबला सगळ्यांचं आपलं आहे का नाही म्हणून सगळं जग याला पाहत असतंय आपल्या बाबांचा महोत्सव आदरणीय परमपूज्य दुधनाथ महाराजांचा महोत्सव सगळ्या विश्वात गेला पाहिजे ना असं भजन करा आपला सप्ताह सफल होईल रे दादा सगळ्यांनी बोला चला तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा बोला
विठ्ठल जय विठ्ठल रामविले श्री होतो तिघाचे तुम्ही वाढलो मुख तुम्ही वाढलो तुम्ही मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.